पुणे विद्यार्थीगृह संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड श्रीकृष्ण धामनकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू. पुणे विद्यार्थीगृह संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड श्रीकृष्ण धामनकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. उच्च दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे आणि सध्याच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक विद्यार्थी उच्च ठिकाणी कार्यरत असे शिक्षण या महाविद्यालयात दिले जात आहे. याबाबत अधिक माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य मनोज भालेराव यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर मनोज वसंत भालेराव, प्राचार्य पुणे विद्यार्थीगृह अभियांत्रिकी व एस धामनकर व्यवस्थापन महाविद्यालय आपले स्वागत करतो. महाविद्यालयाची स्थापना 2010-11 या वर्षात झाली. महाविद्यालयाची सुरुवात ही अभियांत्रिकीपासून झाली असून 2020-21 मध्ये महाविद्यालयामध्ये व्यवस्थापन महाविद्यालयाचे एकत्रीकरण झाले. 2018-19 ला महाविद्यालयाने नॅकचं मानांकन मिळवलं व सध्या महाविद्यालयाने 2023-24 मध्ये नॅक ए ग्रेडचं मानांकन मिळवून तसेच महाविद्यालयामध्ये सध्या 100% ऍडमिशन असून प्लेसमेंट व ऍडमिशन याच्यामध्ये गुणवत्ता वाढलेली असून महाविद्यालयाचे प्रथम वर्ष अभियांत्रिकी मध्ये 25 मुलांनी 9.0 पेक्षा जास्त CGPA मिळवून विद्यापीठामध्ये मानांकन मिळवलं आहे. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी 70 ते 80% ही कमीत कमी 2023 ते 24 ची प्लेसमेंट झालेली असून हा प्लेसमेंटचा रेशो आणखीन वाढत आहे. महाविद्यालयामध्ये तांत्रिक शिक्षणासाठी विविध कंपन्यांचे CSR फंडातून फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग चालतात, ज्यामध्ये महाविद्यालय ह्या ट्रेनिंगचा कुठलाही विद्यार्थ्यांकडून पैसे घेत नाही आणि त्या ट्रेनिंग थ्रू मुलांचं चांगल्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये जसं इन्फोसिस, कॅपजेमिनी, TCS, JP मॉर्गन अशा विविध कंपन्यांमध्ये प्लेसमेंट होत असून महाविद्यालय नेहमी विद्यार्थी केंद्रित काम करत असते. महाविद्यालयामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये 1200 विद्यार्थी शिक्षण घेत असून 64 शिक्षक हे विद्यार्थ्यांना शिक्षणाचं काम पार पाडत आहेत. थँक्यू. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.